आपण आलो होतो श्री काल भैरव यांच्या मंदिरामध्ये. मग जशी आतमध्ये एंट्री केली तसे हार बोले, फूलवाले, परत माळवाले सगळे म्हणजे आम्हा लोकांना भेटले. तसंच पुढे गेल्यावरती एक छोटी भेटली, तिने माझ्या डोक्याला चंदन लावले आणि तसंच त्याच्यावरती लिहिलं महाकाल. आणि त्याच्यानंतर जसंच पुढे म्हणजे आम्ही कालभैरवच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाताना गाभाऱ्यामध्येच घुसताना म्हणजे एवढ्याही लांब आपली मराठी माणसं असतात. बघितलं तर ह्या मावशी होत्या, त्या काकी होत्या, नंतर ह्या दिदी होत्या, नंतर असे खूपच लोक होते तसे बघितले तर. आणि एक ही बघा, हे पण अजून आपली मराठीच माणसं. एक काका भेटले त्याच्यानंतर आम्हाला. आणि ह्या आजी एवढं वय असताना एवढ्या लांबपर्यंत येणं खूप मोठी गोष्ट आहे. तसंच आम्ही पुढे गेल्यावरती आम्हाला काळभैरवनाथांचं दर्शन झालं. आणि ही भव्य चिमणी म्हणजे ज्यावेळेस मोठी आरती होते त्यावेळेस ह्याच चिमणीला पूर्ण सगळीकडून पेटवलं जातं. आणि तुम्ही बघताल ना तर ह्या मंदिरामध्ये खूप शांतता आणि खूप सगळं काय आहे. तुम्हीही या आणि एकदा तरी येऊन जावा. आणि मला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा.